गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण लास्ट जो पॉईंट पाहिला होता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर ग्लुकोज. याच्यामध्ये आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. ओके, आता जो ओपन चेन स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं त्याच्यामध्ये जे काही केमिकल रिॲक्शन्स आहेत ते केमिकल रिॲक्शन पर्टिक्युलरली स्टडी होत नाही, म्हणून सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज स्टडी केलं, रिंग स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज. ओके, सो आताचा पॉईंट आपला रिंग स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज आहे. ऑन द बेसिस ऑफ केमिकल एव्हिडन्सेस द डी ग्लुकोज वॉज रिप्रेझेंटेड बाय फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ओपन चेन स्ट्रक्चर फॉर्म्युलामध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन आपण व्हर्टिकल अरेंज केलं आणि हॉरिझॉन्टली आपण हायड्रोजन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप आपण हॉरिझॉन्टली अरेंज केले. ओके, सो त्या स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेममुळं सायक्लिक स्ट्रक्चर ग्लुकोजचं स्टडी केलं. ओके, आता याच्यामध्ये रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज फुलफिल दिस रिक्वायरमेंट, दॅट इज ग्लुकोज स्ट्रक्चर exhibits some chemical property which could not be explained on the basis of structure, that is the open chain structure. So here glucose is found to have cyclic structure. Okay, आता ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर काय आहे ते सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं इथे. So let's see what is the cyclic structure of the glucose. आता याच्यामध्ये ओपन चेन स्ट्रक्चर जे स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. लेट्स सी ओपन चेन स्ट्रक्चर, दॅट इज व्हर्टिकल लाईन हिअर CHO, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा 6. ओके, CHOH. This is OH group, this is OH group, this is H and this is also OH. This is H, OH, H, H. This is first carbon, this is second, third, fourth, fifth आणि 6 carbon. Okay, this is the open chain structure. आता रिंग स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज इज फॉर्म बाय द रिएक्शन बिटवीन फॉर्मिल ग्रुप अँड द अल्कोहोलिक ग्रुप. म्हणजे हा जो कार्बन आहे, हा कार्बन 5 नंबरचा कार्बन आणि 1 नंबरचा कार्बन. आता इथे त्याच्यामध्ये सायक्लिक स्ट्रक्चर कसं फॉर्म करतो पाहतो. इट विल फॉर्म C डबल बॉन्ड OH. ओके, दिस विल फॉर्म सायक्लायझेशन आणि हा बॉन्ड ओपन होईल याच्यामध्ये. ओके, सो दस द रिंग स्ट्रक्चर इज अ हेमिॲसिटल स्ट्रक्चर. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड एज अ हेमिॲसिटल. आता हेमिॲसिटल म्हणजे काय, दॅट इज हिअर कंपाऊंड दॅट रिझल्ट फ्रॉम द ॲडिशन ऑफ अल्कोहोल टू द अल्डिहाइड और कीटोन. ॲडिशन ऑफ अल्कोहोल टू द कीटोन or aldehyde group, that is called as a acetal or hemiacetal. So this structure is formed, that is cyclic structure. Okay, आता सायक्लिक स्ट्रक्चर फॉर्म झालं होती. पुढं पहा याच्यामध्ये हा ऑक्सिजन या कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. ओके, आणि स्ट्रक्चर काय तयार होतं पहा, हा CH2OH. आता याच्यामध्ये हा जो 5th नंबरचा कार्बन आहे याच्यावरती हायड्रोजन आहे आणि that will form oxygen. हा सेकंड नंबरचा कार्बन. ओके, याच्यामध्ये OH, H, हा जो OH H आला आहे. ओके, आणि हा याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करेल. सो दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड OH H, दिस इज थर्ड H OH, दिस इज फर्स्ट सेकंड थर्ड, दिस विल बी द फोर्थ OH H, this is 5th and this is 6th. Okay, so this cyclic structure is formed for the glucose, the ring structure of glucose. कसा फॉर्म होतो रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, जो 5th कार्बन आहे ओपन चेन स्ट्रक्चर मधला तो रिॲक्ट होतो फर्स्ट कार्बन बरोबर, जो की कार्बोनिल कार्बन आहे, जो ॲडिशन रिॲक्शन होते इथे सिम्पली. ओके, आता याच्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन फॉर्म झाली तर 2 हेमिॲसिटल स्ट्रक्चर इज फॉर्म. ओके, हे एक आणि दुसरं एक स्ट्रक्चर कोणतं फॉर्म होतं पहा. स्ट्रक्चर ड्रॉ करतो मी. हे एक स्ट्रक्चर आणि दुसरं स्ट्रक्चर एक्झॅक्टली सिमिलर याच्या फॉर्म होतं, दॅट इज CH2OH.
हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि हा 6. आता दोन्ही स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे पण या स्ट्रक्चरमध्ये आणि या स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे? या स्ट्रक्चरमध्ये जो फर्स्ट कार्बन आहे याचा OH लेफ्ट हँड साईडला आणि H राईट हँड साईडला आहे, आणि ह्या सेकंड ह्याच्यामध्ये OH फर्स्ट कार्बनला राईट हँड साईडला आणि H लेफ्ट हँड साईडला. हा बेसिक डिफरन्स याच्यामध्ये लक्षात आहे. बाकी सर्व स्ट्रक्चर सेम आहे. ओके, सो दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ बीटा डी ग्लुकोज and this is called alpha D glucose. Okay, if OH group at the first chiral center is right, that is called as alpha, and if OH group is at the left to the first chiral center, that is called as a beta. Okay, so alpha form and beta form is formed here. So this carbon is called as a anomeric carbon. This carbon C1 carbon is called as a anomeric carbon. आता anomeric carbon म्हणजे काय? It is a cyclic monosaccharides डिफरिंग इन द कॉन्फिगरेशन ॲट C1. फक्त C1ला कॉन्फिगरेशन त्याचं काय होतं? डिफर होतं. म्हणजे C1ला तुम्ही इथं जर पाहिलं याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम, फक्त ॲनोमेरिक कार्बन जो काही फर्स्ट कार्बन आहे त्याच्यामध्ये जे काही कॉन्फिगरेशन आहे तिथं OH इथं लेफ्ट हँड साईडला आणि इथं राईट हँड साईडला आहे. ओके, सो ॲक्च्युली इट इज अ इपिमर्स ऑर दॅट इज कॉल्ड द डायस्ट्युरिमर्स. इपिमर्स ऑर डायस्ट्युरिमर्स. ओके, आता डायस्ट्युरिमर्स म्हणजे काय? The isomers which having the same molecular formula but they are non superimposable. They are non superimposable. हे स्ट्रक्चर जर असं पिकअप केलं आणि याच्यावरती पुट केलं तर ते नॉन सुपरइम्पोजेबल आहे. म्हणजे ॲट C1 कार्बन, फक्त C1 कार्बनला, बाकीचं स्ट्रक्चर सेम आहे. हा एक बेसिक डिफरन्स तेवढं लक्षात ठेवा. ओके, सो द टू रिंग स्ट्रक्चर कॉल्ड अल्फा अँड बीटा ॲनोमर्स. दिस इज अ बीटा ॲनोमर and this is alpha ionomers. Okay, एवढा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. So there is the changes only at the anomeric carbon. Anomeric carbon म्हणजे कोणता? The cyclic monosaccharide differing in the configuration at C1. C1 कार्बनला जिथं कॉन्फिगरेशन चेंज होतं that is called as a anomeric carbon or that is called anomers. अँड द कार्बन इज कॉल्ड एज ॲनोमेरिक कार्बन. ॲनोमर म्हणजे काय? जिथं C1ला कॉन्फिगरेशन डिफरंट आहे. ओके, C1 कार्बन, C1 म्हणजे कार्बन नंबर 1, त्याला म्हणजे C1. सो C1ला कॉन्फिगरेशन फक्त डिफरंट आहे, बाकी कॉन्फिगरेशन चेंज होत नाही. सो C1ला फक्त चेंज आहे, तर दॅट विल फॉर्म हिमिॲसिटल. ओके, अँड दॅट इज कॉल्ड एज ॲनोमेरिक कार्बन. सो रिंग स्ट्रक्चर ऑफ द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ द ग्लुकोज कंटेन 5 कार्बन्स. आता रिंग स्ट्रक्चरमध्ये 5 कार्बन आहेत, 1 2 3 4 आणि 5. सो 5 कार्बन इज रिझेंबल टू द पायरॅन रिंग. ओके, आता पहा पायरॅन रिंग, 5 मेंबर्ड सायक्लिक रिंग. 5 मेंबर्ड सायक्लिक रिंग स्ट्रक्चर इज सिमिलर टू द पायरॅन. ओके, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे पायरॅन. आता हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय? हेट्रोसायक्लिक म्हणजे द कंपाऊंड फॉर्म by the oxygen, sulfur or nitrogen is incorporated into the carbon structure. कार्बन हायड्रोजन हायड्रोकार्बन स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन, सल्फर किंवा नायट्रोजन काय करायचं? इनकॉर्पोरेट करायचं. सो ऑन द बेसिस ऑफ दिस दे आर द कंपाऊंड्स आर कॉल्ड एज हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रो मीन्स डिफरंट. सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये एक ॲटम डिफरंट आहे, तो ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल किंवा सल्फर असेल. ऑक्सिजन असेल तर दॅट इज कॉल्ड पायरॅन. देन सो याच्यामध्ये 5 मेंबर हेट्रोसायक्लिक रिंग आहे लाईक दिस. ओके, 1 2 3 4 and this will be the 5. Okay, and this structure is called as a pyran. Okay, so glucose structure is similar to the pyran, therefore that is called as a pyranose. ओके, आता पहा स्ट्रक्चर, पायरॅनोज स्ट्रक्चर कसं आहे ते डिटेलमध्ये पाहू आपण. आता ओपन चेन स्ट्रक्चरमध्ये दोज ग्रुप विच आर राईट आर डाऊन. ओके, आता याच्यामध्ये जे ग्रुप राईट आहे ते डाऊन लिहायचे आणि जे लेफ्ट आहे ते अप. जे काही सायक्लिक स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं. आता ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर लिहिताना आपण असं लिहितो. ओके, 5 मेंबर हेट्रोसायक्लिक रिंग अशी ड्रॉ करायची. ठीक आहे,
ऑक्सिजन आणि असे बॉन्ड शो करायचे याच्यामध्ये. ओके, हा फर्स्ट कार्बन द्यायचा. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ, आणि इकडे वरती 6 कार्बन. ओके, असे अरेंजमेंट केले. आता फर्स्ट कार्बनला याच्यामध्ये जे काय अल्फा स्ट्रक्चर आहे, अल्फामध्ये OH is at the right hand side. This structure is called alpha and this one is a beta. Okay, हे आहे अल्फा आणि हा आहे बीटा. तर पहिल्यांदा आपण अल्फाचं पाहू. अल्फाला फर्स्ट जो कार्बन आहे ते फर्स्ट कार्बनला OH ग्रुप कुठे आहे, राईट हँड साईडला आहे. तो OH ग्रुप कुठे येणार, हावर्थ प्रोजेक्शन. हा आहे फिशर आणि हा आहे हावर्थ प्रोजेक्शन. सो OH ॲट द डाऊन आणि H ॲट द अप. आता सेकंडला OH परत राईट हँड साईडला आहे. सो OH विल बी राईट डाऊन अँड H विल बी द अप. आता थर्ड कार्बनला OH लेफ्ट आहे, तर OH लेफ्ट आहे तर तो अप येईल आणि इकडे H. आता फोर्थला OH राईट आहे तर तो डाऊनला येईल. ओके, आणि 6 कार्बनला जो काही 6 आहे त्याच्यामध्ये इथे हायड्रोजन लिहिणार आपण, ठीक आहे, आणि इथे CH2OH ॲज इट इज. सो दिस इज कॉल्ड अल्फा डी ग्लुकोपायरानोज. अल्फा डी ग्लुकोपायरानोज हे हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. काय आहे, हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर ग्लुकोज. आता हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस काय करतो आपण, फिशर प्रोजेक्शनचे कन्वर्जन हावर्थ प्रोजेक्शनमध्ये करतो. आता फिशर प्रोजेक्शनचं कन्वर्जन हावर्थमध्ये करताना आपण काय करतो, फिशरमध्ये जे राईटला आहे ते डाऊन लिहायचे आणि जे लेफ्टला आहे ते अप लिहायचे. डाऊन म्हणजे कोणता, दिस डाऊनवर्ड साईड अँड दिस इज अपवर्ड साईड. ओके, सो इथं फर्स्ट जो कार्बन आहे तर फर्स्ट कार्बनला OH राईटला आहे, देअरफॉर OH आर डाऊन. So those groups are right in the Fisher projection, they are down in the Haworth projection. Okay, बेसिक डिफरन्स लक्षात घ्या कसं स्ट्रक्चर फॉर्म केलं आपण ते. ओके, आणि जी डाऊनवर्ड साईड आहे दॅट इज कॉल्ड द अल्फा साईड आणि जी अपवर्ड साईड आहे दॅट इज कॉल्ड द बीटा साईड. ओके, सो याच्यामध्ये हा झाला आपला अल्फा डी ग्लुकोज. आता बीटा डी ग्लुकोज काय, बीटा डी ग्लुकोजला काय फक्त हा OH अप असेल, बाकी सर्व स्ट्रक्चर सेम असेल. दिस इज कॉल्ड अल्फा. आणि बीटाचं स्ट्रक्चर इथं मी ड्रॉ करतो पहा, बीटा डी ग्लुकोज. ओके, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि 6. आता इथं अल्फा डी ग्लुकोजला OH डाऊन आहे, इथं बीटाला तो अप असेल. ओके, आणि बाकी स्ट्रक्चर सेम असेल. मग बाकी स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस होणार नाही. दिस विल बी द OH H. सेकंड कार्बन आहे, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा CH2OH ॲज इट इज. थर्ड कार्बनला OH अप येईल, H डाऊन, आणि फोर्थला OH डाऊन, H अप. दोघांच्या मध्ये काय डिफरन्स आहे, इथं OH डाऊन आहे, इथं OH अप आहे. देअरफॉर दिस इज कॉल्ड द बीटा डी ग्लुकोपायरानोज. बीटा डी ग्लुकोपायरानोज. ओके, सो हा झालं ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर. पुढचा पॉईंट आहे आपला दॅट इज रिड्युसिंग नेचर ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोजचं नेचर रिड्युसिंग काय आहे, कारण ग्लुकोजमध्ये अल्डिहाइडिक फंक्शन ग्रुप आहे. सो अल्डिहाइडिक फंक्शन ग्रुप असेल तर फेलिंग्स किंवा टोलन जो आहे तो काय करतो, पॉझिटिव्ह टेस्ट शो करतो. आता पुढचा पॉईंट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रुक्टोज स्ट्रक्चर, रिंग स्ट्रक्चर ऑफ द फ्रुक्टोज. द ग्लुकोजच्या नंतर पुढचा पॉईंट आहे आपला फ्रुक्टोज. आता फ्रुक्टोजचं फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. सिमिलर टू द ग्लुकोज, fructose is also having the same molecular formula but the structural formula is different. Okay, आता fructose structure काय आहे बघा, generally CH2OH फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आहे, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, थर्ड कार्बन, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ
this is fifth and 6 का है CH2OH. Here OH, OH, and this will be the H, OH, H and H. Okay, first carbon आहे हा CH2OH, second carbon, this is third, fourth, fifth आणि sixth. This is the structure of fructose. ओके, आता फ्रुक्टोजमध्ये काय आहे तर ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे C डबल बॉन्ड OH आणि फ्रुक्टोजमध्ये काय आहे C डबल बॉन्ड O. बाकी एवढाच फरक आहे, बाकी काही त्याच्या स्ट्रक्चरमध्ये फरक नाही, सिमिलर आहे. अगेन परत हा जो फिफ्थ नंबरचा ऑक्सिजन आहे तो याच्यावरती अटॅक करेल आणि हा बॉन्ड ओपन होईल त्याच्यामध्ये. ओके, आणि सायक्लायझेशन होईल त्याचं. तर सायक्लिक स्ट्रक्चर काय फॉर्म होतं पहा ह्याच्यामध्ये. सो हा CH2OH, this is second carbon, this is third, this is fourth and this is fifth. ओके, आणि हा कार्बन ऑक्सिजन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो इथं. दिस विल बी द OH, अगेन H, OH, this is CH2OH, this will be the OH, H, okay, and H. So this is the cyclic structure of fructose. आता फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे तर ते जे लिहायचं आपल्याला सिम्पली आपण ते स्ट्रक्चर कसं लिहिणार तर इट इज अ फ्युरॉन रिंग. इट इज सिमिलर टू द फ्युरॉन रिंग. फ्युरॉन काय आहे, इट इज अ 4 member cyclic ring. So this is called as a furan ring. So fructose are called as a fructofuranones. Fructofuranones. फर्स्ट स्ट्रक्चर काय आहे ह्याचं फ्रुक्टोज. This is oxygen. Our first carbon CH2OH, this is OH, second, third, fourth. याच्यामध्ये HOH, here OH, H, H, CH2OH. This is called alpha D fructofuranose. Fructofuranose. Okay. So here this is the cyclic structure for fructose, and now next point is that is cyclic structure of sucrose. So let's see. आता सुक्रोजचं स्ट्रक्चर काय, सुक्रोज इज ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. सुक्रोज काय ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. आता दोघांचं कॉम्बिनेशन आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. ओके, पाहता याच्यामध्ये हाइड्रोजन HOH, HOH, this will be the OH, H, CH2OH. हा आहे अल्फा डी ग्लुकोज. अल्फा डी ग्लुकोज. This is first member. कार्यशाळा. Okay, this is the structure of fructose. CH2OH, H, again this is OH, H, this will be OH, H. Okay, so this is the beta D fructose. So glucose plus fructose, आणि याच्यामध्ये जी लिंकेज आहे ती 1-2 लिंकेज आहे. 1-2 लिंकेज. दिस लिंकेज इज कॉल्ड एज अ ग्लायकोसिडिक लिंकेज. ओके, glycosidic linkage. Okay, why this is called glycosidic linkage?
The glycosidic linkage is nothing but the two monosaccharide units are linked together by a oxide linkage. आता हा monosaccharide unit आहे आणि हा दुसरा monosaccharide unit आहे, and they are joined together by the ether oxide linkage, which is termed as a glycosidic linkage. Okay, so this is the structure of sucrose. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला स्ट्रक्चर ऑफ maltose. Okay, so maltose is structure of alpha D glucose and two molecules of alpha D glucose. maltose sugar है. That maltose sugar, the glycosidic bond in maltose is formed between C1 of one glucose and C4 of other glucose. C1 of one glucose and C4 of अदर ग्लुकोज. आता हे दोन्ही ग्लुकोजचे स्ट्रक्चर आहे आणि त्यांच्यामध्ये C1 आणि C4 ला लिंकेज आहे. पहा पहिलं ग्लुकोजचं आपण स्ट्रक्चर काढू इथं. H OH. Okay, this second ला OH down, third ला OH up, fourth ला H आणि हा CH2 OH. this will be the H. again परत इथं second ला OH down, third ला OH up, fourth ला OH down, H up, OH down, H up, that is the CH2 OH. सो इथं जी लिंकेज आहे दॅट इज द 1,4 लिंकेज. 1,4 लिंकेज. 1,4 कोणती, तर दिस इज द फर्स्ट कार्बन अँड दिस इज द फोर्थ कार्बन. ओके, 1 2 3 4 5 आणि 6, आणि याच्यामध्ये 1 2 3 4 5 अँड 6. सो दिस लिंकेज इज कॉल्ड एज अ 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. ग्लायकोसिडिक लिंकेज. ओके, आता ग्लायकोसिडिक म्हणजे काय, दोन मोनोसॅकराइड युनिट काय होतात इथं कंबाईन होतात बाय लुझिंग वॉटर मॉलिक्यूल, बाय लुझिंग अ water molecule. So this linkage is called as a glycosidic linkage. माल्टोज शुगर कसे रिड्युसिंग शुगर आहे, कारण याच्यामध्ये हा जो आहे C1 कार्बन हा ओपन आहे, देअरफॉर दिस इज कॉल्ड एज अ रिड्युसिंग शुगर. आता याच्यानंतर पुढचा जो लॅक्टोज शुगर आहे हा पॉईंट आपला डिलीट केलेला आहे. स्टार्च डिलीट आहे, ग्लायकोजन डिलीट आहे. ओके, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आपण स्टार्ट करतोय अमायनो ॲसिड पण डिलीट आहे. ओके, अल्फा अमायनो ॲसिड आहे याच्यामध्ये. देर आर 21 टाइप्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड्स. ओके, सो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपला प्रोटीन्स. ओके, आता प्रोटीन्स आर नथिंग बट नायट्रोजिनियस कंपाऊंड विच आर फॉर्म बाय द पेप्टाइड लिंकेज. आता पेप्टाइड लिंकेजमध्ये काय, दोन अमायनो ॲसिड फॉर्म होतात बाय लुझिंग वॉटर मॉलिक्यूल फॉर्म ऑफ पेप्टाइड लिंकेज. दॅट इज द कार्बोनिल ग्रुप आणि नायट्रोजनच्या बरोबर लिंकेज फॉर्म होत, दॅट इज कॉल्ड द पेप्टाइड लिंकेज. पुढचा पॉईंट आपला टाइप्स ऑफ प्रोटीन. प्रोटीन्समध्ये पहिला पॉईंट आहे आपला ग्लोब्युलर प्रोटीन्स. ओके, पुढचा पॉईंट पण टाइप्स ऑफ प्रोटीनमध्ये पहिला टाइप्स ऑफ प्रोटीन, पहिला आहे ग्लोब्युलर प्रोटीन आणि सेकंड आहे फायब्रस. ओके, आता ग्लोब्युलर प्रोटीनचं एक्झाम्पल आहे पहा इन्सुलिन. ओके, इन्सुलिन काय करतं, ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन करतं बॉडीमध्ये. एग अल्ब्युमिन आहे, सिरम अल्ब्युमिन. ओके, एगमध्ये जे प्रोटीन्स आहे दॅट इज कॉल्ड एज अ ग्लोब्युलर प्रोटीन. सिरम आहे, सिरममध्ये जे प्रोटीन आहे दॅट इज कॉल्ड एज सिरम अल्ब्युमिन. ओके, लेग्युमिलिन आहे, द प्रोटीन इन द पल्सेस, ज्या पल्सेसमध्ये प्रोटीन मिळतं दॅट इज कॉल्ड लेग्युमिलिन. दीज आर द ग्लोब्युलर प्रोटीन. आणि फायब्रस प्रोटीन कोणतं आहे, द किरॅटिनिन, जे हेअरमध्ये प्रेझेंट आहे, वूलमध्ये प्रेझेंट आहे, किंवा प्रोटीन्स ऑफ मसल्स दॅट कॉल्ड एज अ फायब्रस प्रोटीन. पुढचा टाईप आहे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. आता त्याच्यामध्ये 4 टाईप्स ऑफ स्ट्रक्चर आहे. प्रायमरी स्ट्रक्चर आहे. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ कॉन्स्टंट अल्फा अमायनो ॲसिड रेसिड्यूज लिंक बाय द पेप्टाइड बॉन्ड. ओके, पेप्टाइड बॉन्डमध्ये
त्याच्यामध्ये आहे, म्हणजे अमायनो ॲसिडची चेन आहे त्याच्यामध्ये पेप्टाइड लिंकेज येतं, दॅट इज कॉल्ड अ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. मग ॲलॅनिन, लिसिन असेल, सेरोटोनिन असेल, टायरोसिन असेल, ग्लायसिन, लायसिन. ओके, there are various types of proteins are there. ओके, त्याच्यानंतर पुढचं सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर डिलीट केलं आहे. त्याच्यानंतर डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. आता डिनॅचरेशन म्हणजे काय? ज्यावेळेस denaturation is the process by which molecular shape of the protein change without breaking the peptide bond that form the primary structure. ओके, ज्यावेळेस बर्निंग होतं, बर्निंग ऑफ द प्रोटीन इज कॉल्ड द डिनॅचरेशन. हाय टेम्परेचर किंवा ॲसिड बेस जर आपण ह्याच्यामध्ये केलं तर दॅट विल डिस्टर्ब द कोव्हॅलंट इंटरॅक्शन रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिफिक शेप ऑफ द प्रोटीन. प्रोटीनचा शेप तिथे काय होतो? चेंज होतो. पुढचा पॉईंट आहे एन्झाईम्स. एन्झाईम्स आर they are catalyst. Enzymes are biological catalysts which enhance the biological or speed of the chemical reaction, that is in biochemical reaction. Okay, for example, insulin is enzyme secreted by the pancreas. Enzymes pancreas जे enzyme secret करते insulin which controls the blood sugar level. Amylase an enzyme present in the saliva. Okay, तर amylase काय करतं? हायड्रोलाइज द स्टार्च. आपण जे स्टार्च खातो ते स्टार्च काय करतं? हायड्रोलाइज करतं. ओके, सो त्याच्यानंतर पुढचं पॉईंट परत याच्यामध्ये आपला न्यूक्लियोटाईड आहे, दॅट इज द DNA अँड RNA. सो इथं हा चॅप्टर आपला फिनिश आहे. उद्याच्या लेक्चरला आपण काय करूया? इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री हा चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, सो काही पार्ट ह्याच्यामध्ये डिलीट केलेला आहे तो घेतलेला नाही. ठीक आहे, थँक्यू.